मिलिंद सोमण या नावाला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या दमदार भूमिकेमुळे मिलिंद सोमण हे नाव घराघरात पोहोचले. मात्र अनेकदा मिलिंद चित्रपटाच्या भूमिकेऐवजी वादामुळे जास्त चर्चेत राहिलाय. आता तो काट्टान या वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका मुलाखतीत मिलिंदने 30 वर्षांपूर्वीचा तो न्यूड वादग्रस्त फोटोशूट आणि 26 वर्षीय लहान अंकिता सोबतचं नातं यावर मनमोकळं भाष्य केलंय. 1995 मध्ये मिलिंद सोमण आणि मॉडेल मधु सप्रे यांनी एका चप्पलच्या जाहिरातीसाठी फोटोशूट केलं होतं. या फोटोमध्ये दोघेही विवस्त्र होते आणि त्यांच्या शरीराभोवती फक्त एक अजगर गुंडाळलेला होता. मात्र त्या काळी असं न्यूड फोटोशूट केल्याने यावर अनेकांनी आक्षेप घेतला. या फोटोमुळे संपूर्ण देशात मोठा गदारोळ झाला होता. भारतीय संस्कृतीला हे फोटोशूट शोभत नाही असा आरोप करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोघांनाही लोकांच्या खूप टीका सहन कराव्या लागल्या. एका फोटोशूटमुळे दोघेही मोठ्या अडचणीत आले होते. अनेक सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरून त्यांच्या पोस्टर्सना काळं फासलं आणि त्यांच्या अटकेची मागणी केली. या दबावामुळे मिलिंद आणि मधु यांना काही काळ सार्वजनिक ठिकाणी वावरणं सुद्धा कठीण झालं होतं. या एका न्यूड फोटोशूटमुळे मिलिंद आणि मधु सप्रे यांना तब्बल 14 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. फक्त अश्लीलताच नाही तर या फोटोत वापरलेल्या अजगरामुळे त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसारही गुन्हा दाखल झाला होता. यामुळे त्यांना वारंवार पोलीस स्टेशन आणि न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. ती जाहिरातच सरकारनं तातडीनं बंद करण्याचे आदेश दिले. यामुळे संबंधित कंपनीचं सुद्धा मोठं आर्थिक नुकसान झालं आणि मॉडेल म्हणून त्यांच्या प्रतिमेवर विवादास्पद कलाकार असा शिक्का बसला. पुढील काही काळ दोघांनीही काम मिळणं मुश्किल झालं होतं. कला की अश्लीलता यावर आता मिलिंदने आपली प्रतिक्रिया दिली आहे. एखादी गोष्ट कला आहे की अश्लीलता हे पूर्णपणे पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. भारतात नम्रता हा गुन्हा नाही, कारण आपल्या संस्कृतीचा आणि साधू संतांच्या परंपरेचा तो एक भाग आहे असं मिलिंदने म्हटलं. पण भारतात अश्लीलता आणि संस्कृती यावर नेहमीच वाद पाहायला मिळतो. भारताला एक संस्कृती आहे, मात्र काही लोक या संस्कृतीला नष्ट करण्याचं आणि काहीतरी विचित्र करण्याचा प्रयत्न करत असतात असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. मिलिंद सर्व वादातून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा एका नव्या वादात सापडला. 2018 मध्ये मिलिंदने स्वतःपेक्षा 26 वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोवरशी लग्न केलं. लोकांनी त्याच्या वयातील अंतरावरून त्याला प्रचंड ट्रोल केलं. अंकिता तेव्हा एअर हॉस्टेस होती आणि एका हॉटेलमध्ये त्यांची पहिली भेट झाली. त्या नात्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका केली, पण या जोडीने कधीही हार मानली नाही. दोघांनी टीका सहन करत आपलं काम सुरूच ठेवलं. मात्र या ट्रोलिंगचा हळूहळू अंकितावर परिणाम होऊ लागला. ती मानसिकदृष्ट्या खचून गेली होती. अंकिता मिलिंदला घटस्फोट देण्याच्या विचारात होती, मात्र मिलिंदने तिला खंबीर साथ दिली. ट्रोलर्स तुला ओळखत नाहीत आणि मलाही नाही, त्यामुळे त्यांच्या मतांना महत्त्व देऊ नकोस असा सल्ला मिलिंदने अंकिताला दिला. आज 13 वर्षांच्या सहवासानंतर लोकांनी त्यांच्या नात्याचा स्वीकार केलाय. याचं त्यांना समाधान वाटतंय. मिलिंदने काही काळापूर्वी तोच जुना वादग्रस्त फोटो इंस्टाग्रामवर पुन्हा पोस्ट केला होता. त्याला हे पाहायचं होतं की आजची पिढी त्यावर कशी प्रतिक्रिया देते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या फोटोवर 30 वर्षांपूर्वी बंदीची मागणी झाली होती, तो फोटो आजच्या काळात लोकांना सामान्य वाटला. मात्र जेव्हा त्यांनी गोव्याच्या समुद्रकिनारी विवस्त्र धावतानाचा फोटो टाकला, तेव्हा मात्र पुन्हा वाद झाला. यावरून लोकांच्या आवडीनिवडी किती रंजक आहेत हेच स्पष्ट होतं. आता सध्या मिलिंद काट्टान या वेब सिरीजमुळे चर्चेत आहे. नुकताच काट्टानचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झालाय. ही वेब सिरीज ऍक्शन, ड्रामा आणि मिस्ट्री थ्रिलर आहे. एक कापलं गेलेलं डोकं भटकत आपलं शरीर शोधत असल्याचं या वेब सिरीज मध्ये दाखवण्यात आलंय. काट्टानमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहे.